श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आता आलेला आहे भरपूर थंडी आणि या थंडीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो आपल्या स्किनला. तर आपली स्किन ही भरपूर प्रमाणात ड्राय होते, त्याच्यानंतर व्हाईट फ्लेक्स दिसतात. तर ह्या त्वचेला आपल्या स्किनला नरिशिंग राहण्यासाठी, डीप नरिशिंग राहण्यासाठी मी घेऊन आलेली आहे हा एक फेस पॅक. या फेस पॅकमुळे आपली स्किन सॉफ्ट, नंतर ग्लो आणि मॉइश्चराईज राहील. तर हा फेस पॅक आपल्याला कसा बनवायचा हे मी आता तुम्हाला सांगते आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला, कारण जर तुम्ही एखादी जर स्टेप स्किप केली ना तर मग त्याचा फायदा होत नाही. तर आपल्याला या फेस पॅकसाठी लागणारे शहद, कॅस्टर ऑइल, नंतर आंबी हळद, दही आणि बेसन. तर हे आपल्या स्किनसाठी का फायदेशीर आहे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकेकाचं इम्पॉर्टंट सांगेल. तर आता आपल्याला बनवून घ्यायचा आहे हा फेस पॅक. तर बेसन आपल्याला माहीतच आहे की आपली स्किन खूप स्वच्छ ठेवते, आपल्या चेहऱ्यावरचे जे डलनेस असते ते काढते, नंतर डेड स्किन काढते. आणि दही जसं आपल्या जेवणामध्ये इम्पॉर्टंट आहे तसंच ते स्किनसाठी सुद्धा खूप फायदेशीर. दह्यामध्ये नॅचरली लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची ती डेड स्किन निघून जाते, पोअर्स स्वच्छ होतात, स्किन मऊ आणि चमकदार दिसते. त्यामुळे तुमच्याच्याने काही झालं नाही तरी 1 चमचा दही हातात घेऊन तुम्ही रोज जरी दह्याने चेहरा स्वच्छ केला तर तुमचा चेहरा खूप छान होतो, सॉफ्ट होतो. आता बेसनामध्ये मी दही टाकलेलं आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं. खूप पातळ किंवा घट्ट करायचं नाही, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर छानपैकी चिकटून राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये घेतलं आहे मी कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइल हे आपल्या स्किनला डीप मॉइश्चरायझेशन देते. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जो रफनेस वगैरे आला असेल ते सुद्धा ते काढून टाकते आणि स्किनला नॅचरल शाईन आणि भरपूर प्रमाणात नरिशमेंट देते. त्याच्यानंतर मी घेतली आहे इथे आंबे हळद. ही मोस्टली तुम्ही आंबे हळदच यूज करा. आंबे हळद स्किनला नैसर्गिक ग्लो देते. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जो रेडनेस आला असेल ते सुद्धा कमी करते, स्किन टोन इव्हन करते. तुम्ही जर आपल्या घरची हळद घेत असाल तर घरची हळद थोडीशी घ्या, पण ती आपल्या घरी बनवलेली असू द्या. जी मार्केटमधली आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं काहीतरी, त्याच्यामुळे ती यूज करायची नाही आपल्याला. जर आपल्या घरी असेल तर ती थोडीशीच घ्यायची, घरची बनवलेली. आणि ही थोडी कमी जास्त झाली तरी आपल्या चेहऱ्यावर पिवळा कलर येणार नाही आहे. जर घरची हळद जर तुम्ही जास्त जर झाली तर ती आपल्या चेहऱ्याला एक पिवळा कलर देते. आता आपल्याला छान सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे छानपैकी. आणि शहदाविषयी तर मी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे, कारण शहद स्किनसाठी खूप छान आहे. शहदामध्ये अशी काही प्रॉपर्टीज आहे की त्याच्यामुळे त्वचा आपली मऊ, सॉफ्ट आणि हायड्रेटेड दिसते. तसंच शहद आपल्या स्किनवरील धूळ, टॅन आणि तेलकटपणा सगळं स्वच्छ करते, स्किन स्वच्छ आणि फ्रेश दिसते. तर मी आता पहिल्यांदा कुठलाही फेस पॅक लावायच्या आधी थोडंसं हातावर दही घेऊन ते स्वच्छ चेहऱ्यावरती मसाज करते, जेणेकरून सगळं डेड स्किन, धूळ, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे निघून जातात. तर पूर्ण हळूहळू स्वच्छ करायचं. आपण लावलं आहे आणि लगेच धुतलं आहे असं नाही करायचं. त्याला 1 मिनटं 2 मिनटं छान मसाज करा, जेणेकरून सगळं स्वच्छ होईल की आपण जो फेस पॅक लावत आहे त्याचा रिलीफ आपल्या चेहऱ्यावरती दिसेल, त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसेल. ओठांवर जरी लावलं तरी तुम्ही ओठांचासुद्धा काळवटपणा त्याने निघून जातो. पूर्ण डोळ्याखाली, पूर्ण आपल्या ओठांजवळ जे काळं असतं ते पण, ओठसुद्धा, नाकाजवळचं पूर्ण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सगळं निघून जाते. नुसता तुम्ही दह्याचा पण एकदम फेस पॅक, म्हणजे दहीसुद्धा लावलं ना तरी फेस पॅक लावायची गरज नाही आहे, इतकं स्वच्छ करते दही आपलं. तसंच शहदसुद्धा आपण जर लावलं नुसता 1-2 दिवस आड तरी पण खूप छान इफेक्ट आहे शहदाचा आणि दह्याचा. तर मी छान पुसून घेत आहे. आणि हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा यूज करा. आणि आता सध्या हिवाळा असल्यामुळे तुमचा चेहरा हा थोडा कोमट पाण्याने धुवा, अदरवाईज तुम्ही थंड पाण्याने धुतला तरी चालेल.
आता हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण लावून घ्यायचा। फेस पॅक ह्या वरच्या डायरेक्शननीच लावायचा। जर तुम्ही फेस पॅक किंवा कुठली ऑइल मसाज जरी करत असाल तरी ती वरच्या डायरेक्शननीच लावायची, वरच्या डायरेक्शननंच करायचं। सूर्याच्या किरणांमुळे सुद्धा आपल्या त्वचेचं नुकसान होते, म्हणून उन्हात बाहेर फिरताना आपण सनस्क्रीन जरूर लावा। पण आपल्याला वाटते आपण बाहेर जात नाही तर कशाला सनस्क्रीन लावायचं, पण घरी जरी असलो तरी आपल्याला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे। आणि दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी जरूर प्या। त्याच्यानंतर पुरेशी झोप असली पाहिजे आणि बदाम आणि अक्रोड हे आपल्या आहारात जरूर असायला पाहिजे। सकाळी तुम्ही कोमट पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 अक्रोड आणि 3-4 बदाम हे जरूर खाल्लं पाहिजे। आणि हे हाताला सुद्धा लावलं मी, हाताचं सुद्धा टॅन कमी होते, त्यासाठीच मी भरपूर घेतलं होतं। आणि हा फेस पॅक आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे, जास्त सुकू द्यायचा नाही। कुठलाही फेस पॅक अगदी ड्राय होईपर्यंत आपल्या चेहऱ्याला ठेवायचा नाही, 10-15 मिनटांनी। आणि तो पण असा खरबडून काढायचा नाही आहे, तो आपल्याला पाणी लावायचं चेहऱ्याला आधी आणि हळूहळू त्याचं मसाज करत काढायची आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती। आणि छान कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आपला चेहरा आणि भरपूर क्रीम लावायचं, मॉइश्चर लावायचं किंवा कुठलंही ऑइल लावायचं। बघू शकता तुम्ही हातसुद्धा, माझ्या हाताचा सुद्धा टॅन किंवा सगळी डेड स्किन निघून गेलेली आहे। हिवाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त आपल्या स्किनला मॉइश्चराईज करायचा प्रयत्न करत जा। काही जणांना असं असतं की सकाळी लावलं की एकदम रात्री, तेही पण कंटाळा आला की ते रात्री पण लावत नाही। पण तुम्ही दिवसातनं 2-3 वेळा त्याला मॉइश्चराईज करत राहा स्किनला आपल्या, तरच ती आपली स्किन हायड्रेट राहील। मी ते कोमट पाण्याने नॅपकिननी क्लीन करत आहे। कुठलंही फेस पॅक लावायच्या आधी पॅच टेस्ट करत जा कानाच्या मागे, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते, सगळ्यांना सगळे इन्ग्रेडियंट सूट होतील असं नाही। आणि त्याच्यावरती मॉइश्चर लावून घ्या, त्याच्यानंतर सनस्क्रीन जरूर लावा। आणि हिवाळ्यात आता फळं पालेभाज्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहे, गाजर आलेले आहे, तुम्ही गाजरचा रस डेली पिऊ शकता, कारण हिवाळ्यात खूप सुंदर भाज्या आणि फ्रूट्स येतात, त्याच्यामुळे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त यूज करा आणि आपली स्किन अगदी फ्रेश आणि टवटवीत होईल। आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्किनला तुम्ही असं टॅप करत जा की जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं हे ब्लड सर्क्युलेशन वाढलं पाहिजे। तर हिवाळ्यात तुम्हाला नॅचरली स्किनची काळजी कशी घ्यायची असेल तर हा फेस पॅक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमचा लुक कसा आला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचे मनापासून धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये लवकरच।